पालकमंत्री म्हणजे व्हावं का तो व्हावा याच्यामध्ये भानगडी चालू आहे. नाशिकचं पालकमंत्री मग मला पाहिजे का रायगडचं मला पाहिजे याच्यावर भानगडी चालू आहे. तुम्ही मंत्री आहात ना, दोन मंत्री केला तेव्हा पुरे आहे ना. आता पालकमंत्री पण कशाला पाहिजे तर या जिल्ह्याला कशाला पाहिजे. हा हावरटपणा, लोचटपणा, अतरटपणा कशाला पाहिजे. असं काय मी राहिलेला पालकमंत्री बरेच वर्ष. हा म्हणता काय मला बुलढाण्याचं झालं, मी बुलढाण्याला गेलो. मी कधी बसणार नाही की हा कोणच्या घरी पाहिजे ना, ज्याचं ऐकायचं ते काम करा. ते म्हणतं मला गरीब जिल्हा दिला, ऐकून मला गरीब जिल्हा दिला. कोणताही जिल्हा गरीब श्रीमंत कसा असू शकतो. त्याला श्रीमंत करण्यासाठी तर तुला दिला त्या ठिकाणी. पालकमंत्री पदासाठी भानगडी आहे त्या. कशासाठी लोचटपणा आहे, हावरटपणा आहे, आतरटपणा आहे. मला या जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे, कशासाठी पाहिजे. ठरवला मंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुम्हाला काम करायला मोकळा आहे ना. पण पुस्तक आहे काही काय मला हा पालकमंत्री मिळावा म्हणून त्याच्या मागे रहस्य आहे. कशासाठी. मग सरकारचं जे आहे तो उघडं पाडा. खूप मोठ्या संख्येनं सरकारच्या त्रुटी आहे या बाहेर ना. यात आपलं काम आहे, हरलो गेलो या गोष्टीत आहेत. त्याचं दुःख आहे, त्याचं वेदना पण आहे. पण सगळे आपण राजकारण सोडलेलं नाहीये. नाही तर संन्यास घ्या. राजकारणात आहे, पक्षामध्ये आहे तर पक्षाची भूमिका पार पाडा. त्यासाठी तयार व्हा. आणि यासाठी आगामी कालखंडामधल्या येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना हे आम्ही जिंकणारच. या जिद्दीनं कामाला लागा. आमची अपेक्षा अशीच आहे की आतापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद केव्हाही होत, पण आजच्यापासून तयारी ठेव. तुमच्यासाठी तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पदावर बसायचं, तुम्हाला राजा करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी कामाला लागा. आता तुमच्यासाठी तर आम्हाला काम करावं लागणार आहे, आमच्यासाठी तुम्ही काम केलं. रोहिणी विधानसभेचा अध्यक्ष आपल्या सदस्य व्हावं म्हणून सर्वांनी तुम्ही मेहनत केली. आता आमच्या सर्वांची जबाबदारी की तुम्हाला निवडून आणणं. पण आम्हाला तुम्हाला निवडून आणत असताना तुम्ही तर जागेवर पाहिजे की नाही. नाही तर तुम्ही जागेवर नसते ना आम्ही आम्हाला करत बसलो तर काय बोलायचं. मला म्हणजे संभ्रमावस्था काढून टाका. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नसावं कसं काय आपण राजेंद्र बरोबर जाणार आहे का. काही ना असं वाटतं की भाजप बरोबर पाठिंबातून आपण जाणार आहेत का. वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात, पण त्या चर्चांना काही अर्थ नाही. आपण आपल्या बळावर उभं राहायचं, ताकदीनं उभं राहायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही सक्षम होत नाही, जोपर्यंत तुमची ताकद नाही, जोपर्यंत तुमचे शक्ती प्रदर्शन होत नाही, जोपर्यंत तुम्ही मोठ्या प्रमाणात निवडणुकीत यश मिळवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही. कमजोर माणसाला विचारत नसणारच करणार, जो मजबूत आहे त्याला विचारत असतात. आणि त्यामुळे आपल्याला मजबूतीकडे वाटचाल करावी लागणार आहे. आपण निवडणुका हरलो याचा अर्थ कमजोर झालो असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे काही पक्ष सर्व तालुक्यांपर्यंत पोहोचलेले असते त्याचा एक प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा आहे. ठीक आहे, या क्षणाला नाही, पण संघटनात्मक मुद्दा जर पाहिलं तर सर्वात जुना पक्ष प्रादेशिक पक्षांमध्ये आता काही लोकांना जर आहे की मला एखाद्या पदावर दिल्यानंतर मी पूर्ण वेळ काम करेन, मला काही घरी काम नाही आहे, आपण त्यांना चांगल्या पदावर घेऊन जातो. पण त्या पदाशी प्रामाणिक राहा, फिरा आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी कामाला लागा. अनेक ठिकाणी सरपंच आपले आहेत, सहकारी संस्थांमध्ये आपण आहोत. आता येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका उभारणार आहे.
सहकारी संस्थांच्या पण निवडणुका आहे आता. त्या थांबलेल्या निवडणुका आहेत तर सर्व निवडणुका सुरू होतील. म्हणजे एकाची सगळ्याच निवडणुका आहेत. विकास सोसायटीच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, शेतकरी संघाच्या निवडणुका, या 2 वर्षामध्ये सगळ्या निवडणुका होणार. नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, जे कोर्टाच्या आदेशाने थांबले कधी ना कधी ते निर्णय कोर्टाचा होणारच. मग युद्ध होणार हे माहिती आहे, तर तयारी करून ठेवा ना आधीपासून. नुसतीच तयारी करून भागणार नाही. आता युद्ध सामग्रीची तयारी करायला लागेल. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिजे सामग्री जेव्हा मोठ्या प्रमाणावर असते तेव्हा जोश येतो, उत्साह येतो. त्यामुळे पूर्वीसारख्या निवडणुका नाही आहेत. अस्त्र शस्त्र नियंत्रण बयाती सगळ्यांचे निवडणुका लढवायची आणि जिंकून नाही यायचं. आजपर्यंतची परंपरा आहे मतदारसंघामध्ये आपण आपल्या माणसांना निवडून आणले. ते भावी कालखंडामध्ये आपल्याला पार पाडायचे. आणि असं नाही आहे की आता आपल्याला विधानसभेमध्ये पराजय झाला म्हणून आता सगळेच कसे धावपैल आहे. असं होत आहे इलेक्शन मध्ये, असं होत असतं. पण चिंतन केलं पाहिजे, सर्वात गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे. खर्चाचं चिंतन केलं पाहिजे. निवडणुकीसाठी खर्च पत्राचा देखील नेमका झाला की कोणत्या कामासाठी जातो, कुठे बाहेर गेला, कुठे आला, कुठे शिल्लक गेला, कुठे खिशात गेला, कुठे राहील. नुसता आपल्यासाठी आम्ही पर्यंत हे नाही करत येतो. तुमच्या बाबत होऊ शकतं. जे विधानसभेत घडलंय तुमच्या बाबत घडू शकतं. तुम्हाला कसं वाटेल नाही असं व्हायला नको. बरोबर आहे की नाही? पण या गोष्टीची चर्चा अधिक करू नये. आता तो विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने संपला असं समजून पुढे चला. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी निवडून जाणार. म्हणून त्या संदर्भामध्ये आहे आता सरकारमध्ये लाडली बहीण योजना सुरू केली. सगळ्यांना केली पण मीच केली नाही लाडकी बहीण. आता लाडली बहीण योजना सुरू केली. आता त्या लाडल्या बहीण योजनेची चौकशी सुरू केली. उत्पन्न किती आहे, घरी गाडी आहे का, घरी मोटरसायकल आहे का, घरी फ्रीज आहे का. म्हणजे आता चौकशा करून त्या लाडायला बहिणीच्या पैशांना काढून घ्यायची सुरुवात झाली. काही वेळा तर काही जणांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात जर फसवलं असेल आम्हाला. तर फसवणूक झाली असेल तर गुन्हे दाखल होऊ शकतात. निवडणुकीत सांगितलं असतं की तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, बरं कशाला फॉर्म भरला असता. तुमचं उत्पन्न लाखाच्या वर असेल तर तुम्हाला नाही देणार, तर कशाला त्याने फॉर्म भरला असतं. तुम्ही सरसकट म्हणाले, त्या कालखंडात म्हणाले की सरसकट महिला ज्या असतील त्यांना आम्ही लाडली बहीण योजनेमध्ये समाविष्ट करू. आता माघारी का जात आहे. 46,000 कोटी लाडली बहीण योजनेसाठी तरतूद आहे. 46,000 कोटीच्या तरतूद करत होताना आता जो या महिन्याचा हप्ता द्यायचा लाडली बहीणला तो या सरकारकडे नाही आहे द्यायला पैसे. आता ते कौतुक झालं नव्या नवरीचं कसं असतं तसं. आता नाही आहे पैसे. सरकार चिंतेत आहे की आता कसे द्यायचे पैसे. मोठ्या प्रमाणावर ठेकेदारांना रेल्वेकडून माझ्याकडे मेसेज आला होता की पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदारांचे 300 कोटी रुपयाचे जिल्ह्यामधले बिलं थांबले आणि ते आता आंदोलन करत आहे. काल टीव्हीवर बातम्या चालू होती, डफडा वाजवा आंदोलन झालं होतं कॉन्ट्रॅक्टरचं कुठेतरी. पैसे द्या, पीडब्ल्यूडीच्या बांधकामाचे पैसे नाही आहे, पाणी इरिगेशनचे पैसे नाही आहे. सरकारकडे पैसाच नाही आहे, कामं कसे होणार आहे. लाडले बहीण आता ठेकेदाराला पैसे द्यायला पैसे नाही तर नवीन कामं मंजूर म्हणतात. नातापूर आम्हाला जरा नवीन काम मंजूर करून द्या. अरे आमदार निधीचे पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाही तर तुमचे नवीन कामांना पैसे काय जुन्याचेच पैसे देतली. मग आंदोलन केलं पाहिजे ना. आता सरकारला उघडं पाडलं पाहिजे. सरकारचं अपयश आहे तर समोर आणलं पाहिजे.
आता द्या मला पैसे बांधकामासाठी, आमच्या रस्त्यांसाठी, आमच्या कामांसाठी, आमच्या शेतीसाठी. शेतकरी ठार पडतात, त्याचा कोणी विचार करायला तयार नाही. आणि मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारत की काय बाबा कापसासाठी माझ्याकडे आलं, माझ्याकडे डीपीसाठी येतं माणसं, डीपी त्याचं नियोजन मंडळ असतं. अरे नियोजन मंडळ ठिकाणावर नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.